ड्रॅगन पॅलेसच्या प्रतिकृतीने नटणार मेट्रो स्टेशन. कामठी मेट्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा. जागतिक शांततेचे प्रतीक असलेल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या धर्तीवर आता मेट्रो स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी विशेष पुढाकार घेतला. या स्टेशनला ड्रॅगन पॅलेस असे नाव देऊन तिथे ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वास्तुशिल्पाची हुबेहूब प्रतिकृती साकारली जाणार आहे. महामेट्रोने घेतलेल्या या निर्णयामुळे नागपूरच्या मेट्रो जाळ्यामध्ये आता आधुनिकतेसोबत संस्कृतीची सांगड घातली जाणार आहे. विशेष म्हणजे 2018 मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल मेट्रो स्टेशन एका आगळ्यावेगळ्या रूपात साकारण्याची संकल्पना मांडली होती. ॲडव्होकेट कुंभारे पाठपुरावा करत आहेत. ॲडव्होकेट कुंभारे यांचा पाठपुरावा जागतिक दर्जाची वास्तुकला कामठी येथील ड्रॅगन पॅलेस ही जपानी वास्तुकलेचा उत्तम नमुना मानली जाते. याच धर्तीवर मेट्रो स्टेशनची रचना केली जाणार आहे. स्टेशनच्या छताची रचना पॅगोडा शैलीतील असेल, जी थेट ड्रॅगन पॅलेसच्या मुख्य वस्तूंची आठवण करून देईल. यामुळे हे स्टेशन एक थांबा न राहता नागपूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे दर्शन घडवणारे प्रेक्षणीय स्थळ होणार आहे. पर्यटनाला मिळणार वेग. ड्रॅगन पॅलेसला दरवर्षी देशविदेशातून लाखो भाविक आणि पर्यटक भेट देतात. मेट्रो स्टेशनच्या या नवीन रूपामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यास मोठी मदत होणार आहे. प्रवाशांना स्टेशनवर उतरताच शांतीदूत असलेल्या या परिसराची प्रसन्न अनुभूती घेता येईल. हे विशेष. सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम.